नमस्कार मित्रांनो, खबर लाईट या माहितीपूर्ण यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो रोज आपल्या किचनमध्ये वापरला जातो, पण त्याचा परिणाम थेट आपल्या हृदयावर होतो. हो, आपण बोलतोय स्वयंपाकाच्या तेलाबद्दल. तुम्ही हेल्दी खाण्याचा प्रयत्न करता, फळं खातात, साखर कमी करता, पण जर तेलाची निवड आणि प्रमाण चुकलं तर सगळा प्लॅन फेल होऊ शकतो. आज आपण समजून घेणार आहोत कोणतं तेल खरंच चांगलं आहे, महाग तेल म्हणजे हेल्दी तेल आहे का, रिफाइंड वर्सेस कोल्ड प्रेस, तेल किती वापरावं, हार्ट पेशंटसाठी योग्य पर्याय काय. तर हे सर्व आपण याच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पूर्ण पहा. सर्वप्रथम, तेल शरीरामध्ये काय करतं? आपल्या शरीराला फॅट्सची गरज असते. फॅट्स म्हणजे शत्रू नाहीत. तेलातून मिळणारे फॅट्स ऊर्जा देतात. व्हिटॅमिन ए, डी, ई, के शोषायला मदत करतात. हार्मोन्स संतुलित ठेवतात. पण जास्त प्रमाणात घेतले तर हेच फॅट्स कोलेस्ट्रॉल वाढवतात आणि मग वाढतो हार्ट अटॅकचा धोका. सगळ्यात मोठं सत्य पहा, तेल कोणतं यापेक्षा तेल किती असावं हे जास्त महत्वाचं आहे. कोणतंही तेल हेल्दी असू शकतं, पण जास्त प्रमाणात तेच नुकसान करतं. भारतीय घरातील सामान्य तेल, शेंगदाणा तेल उच्च तापमान सहन करतं, तळणासाठी योग्य आहे. सूर्यफूल तेल व्हिटॅमिन ई असतं, हलक्या पदार्थांसाठी योग्य असतं. सोयाबीन तेल पॉली अनसॅच्युरेटेड फॅट्स जास्त असतात. मोहरीचं तेल ओमेगा 3 आणि ओमेगा 6 संतुलन चांगलं असतं. तिळाचं तेल अँटीऑक्सिडंट्स असतात. एकच तेल वर्षानुवर्ष वापरणं टाळावं. तेल बदलल्यामुळे वेगवेगळी फॅटी ऍसिड्स मिळतात. सगळ्यात हेल्दी तेल कोणतं एकच नाव सांगायचं झालं तर मोहरीचं तेल अनेक तज्ञांच्या मते चांगला पर्याय आहे, कारण चांगलं फॅटी ऍसिड प्रोफाईल आहे. भारतीय स्वयंपाकासाठी योग्य आहे. उच्च तापमान सहन करतं. मोहरी चालत नसेल तर शेंगदाणा तेल सुद्धा सुरक्षित पर्याय आहे. महाग तेल म्हणजे बेस्ट तेल आहे का? ऑलिव्ह ऑइल, अवोकाडो ऑइल हे चांगले असू शकतात, पण रोजच्या भारतीय स्वयंपाकात सगळ्यांना परवडतीलच असं नाही. आपली पारंपरिक तेल योग्य वापरली तर पुरेशी आहेत. घाण्यावरचं तेल हे तेल कमी तापमानात काढलं जातं, म्हणून काही नैसर्गिक घटक टिकतात. पण लक्षात ठेवा, कोल्ड प्रेस्ड असलं तरी जास्त तापवलं किंवा पुन्हा वापरलं तर नुकसान तेच करतं. सर्वात धोकादायक सवय एकच तेल पुन्हा पुन्हा गरम करून वापरणं. यामुळे तयार होतात टॉक्सिक कंपाऊंड्स जे हृदय, यकृत आणि शरीरासाठी घातक असतात. तेल किती वापरावं? दिसायला सोपा नियम. भाजीवर तेल वरून दिसत असेल तर जास्त आहे, प्रमाण कमी ठेवा. डीप फ्राय रोज करू नका. आणि जे हार्ट पेशंट आहे त्यांच्यासाठी विशेष सूचना: तळलेलं कमी खा, हलका स्वयंपाक खा, तेल मोजून वापरा आणि नियमित व्यायाम करा. जाहिरातींच्या जाळ्यात अडकू नका. हार्ट फ्रेंडली, कोलेस्ट्रॉल फ्री अशा शब्दांनी गोंधळून जाऊ नका. प्रत्येक तेलामध्ये कॅलरीज या असतातच. तर मित्रांनो, हेल्दी किचन म्हणजे महाग तेल नाही, तर योग्य प्रमाण प्लस योग्य पद्धत. तेल बदला पण मर्यादा ठेवा. तेल पुन्हा वापरू नका. भाजी तेलात पोहू देऊ नका. हृदय निरोगी ठेवायचं असेल तर किचन पासूनच सुरुवात करा. व्हिडिओ जर तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या खबर लाईट यूट्यूब चॅनलला सपोर्ट करत राहा. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.